हॅलो फ्रेंड, विजयश्री ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आणि आता आंघोळ वगैरे झाले, सगळं फ्रेश झाले आणि आज आहे हरतालिकेचा उपवास। तर तिकडे आईने सगळी तयारी वगैरे केली, वहिनीने सगळे पानं वगैरे आणलेत फुलांचे, जाऊन फुलांचे फळांचे जे काय ते बेलपत्र आणायला गेले होते आणि सगळे पानं घेऊन आलेत। तर ती सगळी झाली ती सगळी तयारी झाली आणि आईने तिकडे वस्त्रमाळा वगैरे सगळं करून ठेवलं। म्हणजे सकाळपासून पूजेची तयारी चालू आहे, फक्त आमची पूजा पण करायची राहिली। तर आता ती पूजा पण करायची आणि पूजा वगैरे करून मग फराळ वगैरे करून हे मंगळसूत्रासाठी जायचं सोनाराच्या दुकानामध्ये। तर दीड 2 वाजता आम्ही जाऊ। काय तर मग 2-2:30 वाजता आम्ही जाऊ सोनारच्या दुकानामध्ये। मग तिथे गेल्याच्या नंतर डिझाईन वगैरे बघू कसे आहेत काय ते तुम्हाला माहित पडेलच। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक नक्की करा। चला पूजाची तुम्हाला दाखवते काय काय तयारी झाली ते। वहिनी भाकरी करायला, तर आम्हाला तर उपवास आहे। आणि हे बघा इकडे आईनं सगळी तयारी केली। आई बघ इकडे ह्या वाती भिजवल्यात आईने, बेलपत्र, शमीपत्र, त्याच्यानंतर फुलं, हे पानं, पुन्हा वस्त्रमाळा, रांगोळ, इकडं पानं आणि इकडं पाट ठेवलाय। महादेव काढला का आईनं? तर हे आईनं महादेव काढलाय बघा इथं छोटासा। आणि ही सगळी पानं वगैरे जे काही 5 प्रकारचे 5 पानं असतात ते सगळे काढून ठेवलेत आईनं। पूजा वगैरे केली, सगळं इथलं पुसून घेतलंय। देवासाठी खास बकेट भरून ठेवली होती पाण्याची। तर मला आणि वहिनीला पण पूजा करायची अजून, त्यांच्या भाकरी झाल्यावर। आईनं केलंय महादेव वगैरे बनवलाय। भाकरी ह्याच्यासाठी करायला, कारण शेतामध्ये आमची मोठी आई राहते, त्यांना भाकरी द्यायच्यात, त्याच्यामुळे त्या भाकरी चालू आहेत। विशालला जायचंय शेतात भाकरी घेऊन। हा चपाती हा गाई चपाती खात नाही आमची मोठी आई, म्हणून भाकरी चालू आहेत तिला। इकडे आई पूजाची तयारी, मी आपलं आवरून बसले, कारण मला जायचंय सोनाराकडे। मग आईला घेऊन जायचंय ना, मग मला फराळ वगैरे करून घेऊन जाते आईला। आता सगळं आवरूनच इकडे बघा फोटो काढलाय। आईची झाली पूजा, अंधार आहे त्याच्यामुळे दिसत नाही।
हाल मारने का बोलो तो ये शकली पूरी निकालनी पड़ती। तर आम्ही आलोच सोनाराकडून, तर मंगळसूत्र वगैरे घेतलं आणि तुम्हाला दाखवते मी ही पिशवी मंगळसूत्राची. ते तुम्हाला व्हिडिओ बनवायला भेटलाच नाही कारण गर्दी पण होती आणि पाऊस पण चालू झाला रस्त्यात येताना परत, आणि तिथे दुकानात होतो तेव्हा पण पाऊस चालू होता. तर हे बघा, हे मंगळसूत्र फायनली मंगळसूत्र घेतलेलं आहे. तुम्हाला दाखवते डिझाईन मी कशी घेतली. तर मी यावेळी थोडीशी नाजूक डिझाईन घेतली. नाजूक म्हणजे एवढी पण नाजूक नाही, बरी आहे, पण मला ती आवडली. ही आहे पावती. कसं वाटलं डिझाईन, कशी आहे जवळून दाखवते अजून. मला ही डिझाईन खूप आवडली म्हणून ही घेतली. तर अजून पण होत्या ह्याच्यापेक्षा मोठ्या मोठ्या वगैरे, पण ती मोठी तर मी वापरलीच आहे की जाड पट्ट्याची अशी. पण म्हटलं की आता मग थोडीशी नाजूक वापरून बघूया. याचा कंटाळा आल्यावर नंतर परत बदलायला येईल, पण आता म्हटलं हेच घेते, तुम्हाला दाखवते. हे बघा कसं आहे. आवडले की नाही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर वाट्या पण मी वेगळ्याच केल्या यावेळी. पहिल्या माझ्या वाट्या पण मोठ्या मोठ्या होत्या आणि मंगळसूत्र पण खूप मोठं होतं. म्हटलं तशी डिझाईन तर वापरली, तशी पण डिझाईन होती, म्हटलं ते तर वापरली. आता ही जरा नवीन डिझाईन वापरते. त्याच्यानंतर मग ह्याचा कंटाळा आल्याच्यानंतर बघू म्हणलं, कारण मला ही आवडली, खूप आवडली मला ही डिझाईन. अजून एक होती ती पण आवडली होती, पण ते जरा जास्तच म्हणजे असं ते मोठे मोठे मणी होते त्याला, मग ते मला काय आवडलं नाही, जरा जास्त मोठे मोठे होते. तर चला मी आता घालते आणि मग तुम्हाला दाखवते कसं वाटतंय ते. ठीक आहे, हे बघा आता मी घातलंय तर कसं वाटतंय. मला तर छान वाटायला हे, कारण सूट पण करायला मला हे. ते खूपच मोठं होतं असा पट्टा, हे पण आहे पण ह्याचं कसं असं गोल आहे, हे गोल गोपट आहे, त्याच्यामुळे हे दिसून येत नाही, पण नाजूक नाजूक छान वाटायला मला हे. कसं वाटायला तुम्हीच सांगा कमेंट करून. ठीक आहे, तर हे बनवलं मी ओम ज्वेलर्स म्हणून आहे ना, ओम ज्वेलर्स कळममध्ये आहे ते, तिथं बनवलं. आणि पवळ म्हणून आहे त्यांचं नाव, तर तिथे बनवले मी. होत्या अजून डिझाईन, पण मला ही डिझाईन खूप आवडली, त्याच्यामुळे मग मी ही घेतली. आणि आई पण म्हणली की हेच घे, आणि वाट्या पण मला ह्याच खूप आवडल्या, मग घेतल्या ह्या. कसं आहे मग नक्की सांगा नंतर कमेंट करून. ठीक आहे, तर आता ठीक आहे, मी खूप थकले आणि गाऊन वगैरे काय मी आणलं नव्हतं, तर मी आता घातला आहे वहिनीचा गाऊन, कारण मी आणलेलेच नव्हते कपडे. 2 ड्रेस आणले होते आणि आज मला रिटर्न जायचं होतं, पण झालं असं की एक काम राहिलं अजून माझं, तर ते काम करायचं मला आता उद्या. आणि उद्या ते काम करून मग उद्या संध्याकाळी बसेल, तर मग ते काम झाल्याशिवाय तर नाही जाता येणार आहे. त्याच्यामुळे आता मी आज लगेच जाणार होते, पण ते राहिलेलं आहे. तर चला मी भेटते तुम्हाला थोड्या वेळाने.